संडे म्हटलं की मुलं घरी असतात आणि मुलं घरी असले की मुलांना वाटतं आईने काहीतरी नवीन नवीन चटपटीत खायला बनवून द्यावं। चला मग आज मुलांसाठीच हा पौष्टिक असा झटपट होणारा पोहे आणि रव्यापासून नाश्ता बनवूयात। खूप सोपी रेसिपी आहे आणि डिटेल्स रेसिपी न चुकता न बिघडता तुम्ही बनवू शकाल। चला मग तुम्हाला बनवायचे की नाही असे जाळीदार लुसलुशीत सेट डोसे। तर हा डोसा जेवढा लुसलुशीत होतो तेवढीच त्याला छान जाळी तयार होते। तर बघू शकता तुम्ही परफेक्ट असा जाळीदार हा सेट डोसा आपण झटपट तयार करूयात। चला मग तुमचा वेळ न घेता झटपट रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर इथे घेतलेले आहेत मी 1 वाटी पोहे। आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला तरीही चालतो आणि बारीकवाला रवा वापरायचा आहे बरं का। आता हे पोहे जर तुमचे स्वच्छ असतील तर तुम्ही नाही धुवून वापरले तरीही चालतं, पण मी काय केलंय हे पोहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तुम्हाला जर पोहे धुवायचे नसतील तर मग तुम्ही रवा आणि पोहे एकत्र मिसळून बिना पाणी टाकल्याचं सुद्धा मिक्सरला फिरवून पावडर बनवून त्याला नंतर भिजवू शकता। पण मला पोहे धुतले होते म्हणून मी अगोदर पाणी टाकून थोडंसं पोहे छान मिक्सरला फिरवून घेतले। होईल शक्य तेवढं पोह्यांना मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घ्यायचे। आता जो रवा घेतला होता तो रवा सुद्धा घेतलाय, त्या रव्याला सुद्धा मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे। आणि हा डोसा म्हटलं की पटकन झटपट तयार होतो आणि मुलांना सुद्धा खूप आवडतं। आता मुलांना चटपटीत चटणी म्हटलं की काही पण द्या त्याबरोबर मुलं आवडीने खातात। मग चला आता हे मिश्रण तयार झालेले बारीक करून झालेलं आहे। आता यामध्ये पोह्यांच्या गुठळ्या बनतात, त्या गुठळ्या थोड्याशा हलक्या हाताने फोडून घेतल्या की त्या फुटल्या जातात। यामध्ये असेल तुमच्याकडे भरपूर दही तर अर्धी वाटी दही टाका, चवीपुरतं मीठ टाका। आता माझ्याकडे भरपूर दही नव्हतं म्हणून मी अगदी 2 चमचे दही टाकले। दह्याने काय होतं डोश्याची जी चव आहे ती छान आंबूस आंबूस येते। आणि आता थोडंसं लागलं तर पाणी टाका आणि छान मीठ टाकल्यानंतर हे बॅटर मिक्स करून घ्या। आणि बॅटर जास्त पातळही बनवायचं नाही, जास्त घट्ट नाही, एवढं ठेवायचंय घट्टपणा। आता हे भिजल्यानंतर 10-15 मिनिटांनी थोडंसं फुलून येतो कारण त्यामध्ये रवा टाकलेला असतं, पण अगोदरच बॅटर पातळ बनवू नका, थोडंसं घट्टच ठेवा। आता या ठिकाणी आपण बनवूया झटपट चटणी। तिकडे जो डोस्याचं बॅटर आहे तो सेट होतं 10-15 मिनिटात, तोपर्यंत चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी घेतलं मी ते ओलं खोबरं, तुम्ही वाळलेलं सुद्धा वापरू शकता, म्हणजे सुकं खोबरं सुद्धा वापरू शकतात। थोडेसे शेंगदाणे घ्यायचे तर भाजलेले आबडधोबड भाजून घ्यायचे, थोड्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं तिखट हवंय तसं। असेल तुमच्याकडे डाळवं तर तुम्ही इथे डाळवाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर 1 कढीपत्त्याचं पान टाकलंय म्हणजे चटणीची चव अजून वाढेल आणि हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही पेस्ट छान मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची, पण खोबरं अगोदर फिरवायचंय। सगळं सोबत फिरवलं की खोबरं आबडधोबड राहतं म्हणून खोबरं अगोदर बारीक फिरवायचंय, बाकीचं साहित्य नंतर टाकायचं आणि छान पेस्ट बनवून घ्यायची। 2-3 चमचे दही घालायचं आहे। आता दह्याशिवाय ही चटणी बनत नाही बरं का आणि चवही लागत नाही। आता परत एकदा दही टाकल्यावर मी मिक्सरला छान फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। चला आपली चटणी इथे मस्त फिरवून झालेली आहे। आता हिला तडका देऊया। तर चटणी अगदी 5 मिनिटात तयार होते बघा, 5 ते 10 मिनिटात तयारी केलेली असेल तर 10 मिनिटामध्ये चटणी तयार होते किंवा मग 5 मिनिटामध्ये बरं का। तर चला आता तडका देण्यासाठी तेल टाकायचंय आणि मस्त खमंग अशी या चटणीला फोडणी देऊयात। मोहरी टाकायची, मोहरी छान फुलेपर्यंत ठेवायची। मोहरी टाकली की मोहरी बघा उडते म्हणून मी थोडीशी प्लेट ठेवली। आता जिरे टाकायचे पण गॅस बंद केलाय कारण छोटं पातेलं असलं की पटकन पातेलं तापतं आणि फोडणी करपते आणि मग चटणीला चव लागत नाही। जिरे सुद्धा खूप छान फुलले। कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत ठेवायचा आणि मग आता आपण जी मिक्सरला फिरवलेली चटणी आहे ती आता या फोडणीमध्ये टाकायची किंवा मग फोडणी चटणीवरती टाकायची, कोणताही प्रोसेस म्हणजे तुम्ही करू शकता। आता ही चटणी तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी त्यानुसार थोडंसं पाणी टाका आणि ऍडजस्ट करून घ्या। आता चवीपुरतं मीठ टाकायचे, मीठ हे तुमच्या तिखटानुसार अवलंबून आहे, चवीपुरतं टाकून घ्या। थोडीशी आता चटणीला बॅलन्स यावं म्हणजे चवीला बॅलन्स व्हावं म्हणून साखर टाकायची आणि साखर टाकली की चटणीची चव दुप्पट वाढते। तुम्ही एकदा ट्राय करा टाकत नसाल तर। आणि साखर टाकल्यामुळे काय होतं चटणीमध्ये असतं दही
आणि दिवसभर चटणी टिकून सुद्धा राहते, कारण साखरेमुळे दही जास्त म्हणजे चटणी आंबट होत नाही. त्यामुळे साखर नक्की घाला. आणि बॅटर आता आपल्या इकडे तयार म्हणजे सेट झालेले. आता त्यामध्ये आपल्याला बनवता वेळेस टाकायचा आहे थोडासा बेकिंग सोडा, खायचा सोडा. तर अगदी थोडासा टाकायचा आहे, जास्त वापर करायचा नाही. याने काय होतं, आपला जो सेट डोसा आहे ना त्याला जाळी तयार व्हायला मदत होते बरं का. तर चला आता हे मिश्रण थोडंसं पाणी टाकायचंय आणि बॅटर थोडं घट्ट झालं तर बॅटर सुद्धा थोडंसं सैल होईल, म्हणून अगदी सोड्यावरती पाणी टाका, म्हणजे सोडा सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि बॅटर पण सुद्धा सैल होईल. आता बॅटर तयार झालेले. तव्याला थोडंसं तेल लावून घ्या. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर नॉनस्टिकचा तवा वापरा, म्हणजे कसं सेट डोसे झटपट असे पलटायला सोपे जातील. तव्याला तेल लावलं की मग आपला सेट डोसा असा हलक्या हाताने पसरून घ्यायचा. आपला रेग्युलर वाला जो डोसा असतो तो कुरकुरीत होण्यासाठी आपण पातळ पसरवतो, पण हे डोसा पातळ पसरवता येत नाही बरं का. सेट डोसा म्हटलं की जाड आला आणि आता त्याला मस्त जाळी तयार झाली. पण जो पहिला डोसा आहे का, हे नॉनस्टिकचा तवा नसल्यामुळे थोडासा चिटकतं, घाबरू नका. एखाद्या वेळेस तुमचा मोडल सुद्धा तरीही घाबरू नका. दुसरा डोसा बिलकुल चिटकणार नाही, तुम्ही जर साधा तवा वापरला असेल तर ॲल्युमिनियमचा, आणि नॉनस्टिकचा असेल तर मग तर काहीच घाबरायची गरज नाही. चला मग आपला डोसा पलटून घेतलाय मी. आणि हा डोसा जो आहे सेट डोसा, मी तो दोन्ही साईडने भाजलाय. लहान मुलांना देत असेल तर दोन्ही साईडने भाजा, कारण आपल्याला लहान मुलांना कच्चं खायला द्यायला नको वाटतं आणि तसंही कच्चा राहत नाही बरं का. तर चला हा दोन्ही साईडने भाजलाय. आता एका साईडने भाजलेला जाळीदार असा सेट डोसा तो पण तुम्हाला दाखवणार आहे. चला एक डोसा भाजून झालाय, दुसरा डोसा सुद्धा असाच तव्यावरती पसरवून घ्या. आणि हा डोसा मी पलटून भाजणार नाही बरं का, एकाच साईडने भाजणार आहे, म्हणजे कसं कोकणातल्या आंबोळ्या आहेत का सेम बघा तसंच. आता याला काय करायचं, चारी बाजूने तेल सोडायचंय आणि जाळी तर तुम्हाला दिसत आहे, खूप सुंदर अशी या सेट डोशाला जाळी तयार झालेली आहे. पण सेट डोसा एका साईडने भाजवायचा असेल तर मग त्याला थोडं 5 मिनिटं झाकण ठेवायचंय आणि मस्त वाफळून घ्यायचा. तर हा सुद्धा कच्चा राहत नाही बघा. मस्त छान जाळी तर तयार झाली आहे आणि मस्त छान गोल्डन ब्राऊन सुंदर असा भाजलेला आहे. मग चला पटापट आता डोसे सर्व करूयात आणि खाऊयात. या तुम्ही सुद्धा खायला. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि नुसत्या रेसिपी बघतात बघा लोक, पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाहीत. काय होतं बरं, तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला नक्की शेअर करत जा. दुसऱ्यांना जरी रेसिपी आवडली तर ते सुद्धा बनवून खातील, मुलांना सुद्धा देतील. तर अशा प्रकारे जो नाश्ता असतो तो लहान मुलांना खूप आवडतो. आणि चटणी तर एवढी टेस्टी झालती ना, या पद्धतीने एकदा करा तुम्ही सुद्धा म्हणाल वाह काय चटणी आहे, काय चटणीची टेस्ट आहे. म्हणून नक्की अशा प्रकारे चटणी ट्राय करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा.